नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, काल DVTकडून अतिशय महत्त्वाच्या दोन आनंदाची बातमी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. एक म्हणजे कागदपत्रे पडताळणी संदर्भाचे वेळापत्रक आणि दुसरी म्हणजे पदस्थापना तुम्हाला नियुक्तीचे ठिकाण देण्यात आलेले आहे. त्या रिगार्डिंग 772 पदाची देखील या ठिकाणी अपडेट आलेली आहे आणि 1457 जागेसाठी या दोन जाहिराती अनुसारून या ठिकाणी अपडेट जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. तसेच आपण कालच्या व्हिडिओमध्ये पदस्थापनेसंदर्भात माहिती घेतली आहे. आज आपण वेळापत्रक जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पार पडणार आहे त्या रिगार्डिंग माहिती घेऊयात. कधी तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे, कुठलं ठिकाण आहे, तसेच विद्यार्थी मित्रांनो कोणती कोणती आवश्यक डॉक्युमेंट आहेत कागदपत्रे पडताळणी संदर्भातचे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 1/2022 अर्थात 1457 जागेसाठीचे हे कागदपत्रे पडताळणी संदर्भाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 2022 ओके. सो जी काही 772 पदासाठी जी काही पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यानुसार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं शेड्यूल जे आहे ते या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. या दोन्ही पदभरती संदर्भात हे अपडेट आलेली आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो पहा, जे विद्यार्थी ज्यांची नियुक्ती या ठिकाणी झालेली आहे परंतु त्यांनी जॉईनिंग ऑर्डर घेतलेली नाही, तसेच कागदपत्रे पडताळणीसाठी गैरहजर राहिलेले आहेत, तर अशा जागा काय झालेल्या आहेत, वॅकंट राहिलेल्या आहेत. आता त्या वॅकंट जागेवरती जे उमेदवार वेटिंगवरती आहेत अशा उमेदवारांना या ठिकाणी संधी जी आहे ते दिली जात आहे. ओके, ॲज पर जे काही समांतर आरक्षण आहे त्यानुसार आपण एक PDF ही डाउनलोड करून घेऊया जेणेकरून त्यासंबंधी आपल्याला डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल. तर पहा, ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 1चं आपण ही PDF डाउनलोड करून घेत आहे. त्यामध्ये तुम्हाला कधी बोलवण्यात आलेलं आहे, किती उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे, तसेच कोणत्या ट्रेडसाठी या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे ती पाहणार आहोत. पहा, परिपत्रक क्रमांक 187 नुसार जवळपास जी काही 1457 जागेसाठी पदभरतीची जाहिरात 17/8/2022 रोजी प्रसिद्ध झाली होती आणि त्यानुसार विविध तारखेला तुमचे कागदपत्रे पडताळणी या ठिकाणी पार पडलेली आहे आणि त्याचा निकाल जो आहे तो 14/1/2024, 15/1/2024, 31/1 आणि 12/3/2024 रोजी निकाल प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं. आणि त्यानुसार पहा, कागदपत्रे पडताळणी अंती अपात्र ठरलेल्या तसेच नियुक्ती आदेशात नमूद विहित कालावधीत रुजू न झालेल्या उमेदवारांमुळे हे पद रिक्त झालेले आहे आणि त्या रिक्त पदांकरिता प्रतीक्षा सूचीतील उमेदवार या ठिकाणी गुणवत्ता यादीनुसार सोबतच्या यादीमध्ये दर्शवल्याप्रमाणे उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी अर्थात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे दिनांक 10/10/2024 रोजी 10 ऑक्टोबर 2024 रोजी ठीक सकाळी 11 वाजता एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय सेंट्रल हॉल, पहिला मजला, 3 महानगरपालिका मार्ग, वासुदेव बळवंत फडके चौक, मेट्रो सिनेमा समोर, मुंबई या ठिकाणी कागदपत्रे पडताळणीला सुरुवात होणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पहा, ज्यावेळेस तुम्ही DVसाठी जाताल त्यावेळेस तुम्हाला जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट असतील ते सोबत घेऊन जायचं आहे. त्याच्या साक्षांकित झेरॉक्स प्रतीचे 3 संच सोबत रेडी करून ठेवायचं आहे. तसेच लेटेस्ट पासपोर्ट कलर साईज फोटोच्या 3 प्रती घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी ठीक सकाळी 11 वाजता वेळेवर उपस्थित राहायचं आहे. आता तुम्हाला जे काही तुम्ही जाताल त्यावेळेस स्वखर्चानं तुम्हाला या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. DVTकडून कुठल्याही प्रकारचं ट्रॅव्हलिंग अलाउन्स तुम्हाला दिलं जाणार नाही. कागदपत्रे पडताळणी करिता बोलवण्यात आले याचा अर्थ तुमची निवड झाली असा होत नाही. प्रमाणपत्र पडताळणी अंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची भरती प्रक्रियेसाठी पुन्हा या ठिकाणी पात्र आफ्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला जे काही रिझल्ट येतील नियुक्ती संदर्भाचं त्यानंतर तुमची फायनल जॉईनिंग किंवा नियुक्ती जी आहे ते ठरवतील. ठीक आहे. तर पहा, या व्यतिरिक्त जर तुमची काही माहिती या ठिकाणी डॉक्युमेंट संदर्भात खोटी आढळून आली तर तुम्हाला त्याच ठिकाणी अपात्र करण्यात देखील येणार आहे. आता ही लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही PDF डाउनलोड करून घ्या आणि या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचं आहे आणि तुम्ही कुठल्या ट्रेडसाठी अप्लाय केलेलं असेल त्या ट्रेडचं तुम्हाला या ठिकाणी पाहायचं आहे. ठीक आहे. आता क्राफ्ट इन्स्ट्रक्टर फिटरसाठी ही आहे. फिटरसाठी जवळपास आपण उमेदवार जर पाहिले तर 27 उमेदवारांना या ठिकाणी कागदपत्रे पडताळण्यासाठी बोलवण्यात आलेले आहे. नंतर क्राफ्ट इन्स्ट्रक्टर टर्नरसाठी पहा. ओके,
सो टर्नरची आलेली आहे, वेल्डर आहे, तसंच इलेक्ट्रिशियन आहे. ओके, सो वायरमन, मशिनिस्ट, ग्राइंडर, प्लंबर, शीट मेटल वर्कर. सो विद्यार्थी बऱ्याचशा ट्रेडची या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे. तुम्ही ज्या ट्रेडकरिता अप्लाय केलेलं असेल त्या ट्रेडकरिता त्याची जी लिस्ट आहे ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता आपण जे काही 772 पदासाठी अपडेट आलेली आहे ते पाहूयात. कधी बोलवण्यात आलेलं आहे कागदपत्रे पडताळणी करिता. ठीक आहे, तर पहा, ही PDF मी डाउनलोड करून घेतो जेणेकरून त्यासंबंधी आपल्याला तारीख व वेळ सविस्तर माहिती पडेल. ठीक आहे, तर पहा, या परिपत्रकानुसार या ठिकाणी 772 पदभरती संदर्भात दिनांक 16/2/2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्यानुसार CBT चं जे काही सामायिक परीक्षा CBTचं जे काही रिझल्ट आहे 16/4/2023 रोजी जी एक्झाम पार पडली त्यानुसार ग्रुप B आणि ग्रुप C या दोन्ही समाविष्ट परीक्षेमध्ये पदांचा सामायिक परीक्षेत जे काही निकाल असणार आहे ते 45% विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला घेणे या परीक्षेमध्ये अनिवार्य होतं क्वालिफाईंग नेचरकरिता. ठीक आहे, त्यानुसार जे उमेदवार कागदपत्रे पडताळणी अंती अपात्र ठरलेले होते तसेच नियुक्ती आदेशात नमूद विहित कालावधीमध्ये रुजू झाले नाहीत अशा जागा या ठिकाणी वॅकंट राहिलेल्या आहेत. या जागा भरण्याकरिता आता प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांना गुणवत्ता यादीनुसार या ठिकाणी कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे. आता हे कागदपत्रे पडताळणी तुमचे दिनांक 11/10/2024 रोजी ठीक सकाळी 11 वाजता एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय सेंट्रल हॉल, पहिला मजला, महापालिका मार्ग, वासुदेव बळवंत फडके चौक, मेट्रो सिनेमा समोर, मुंबई या ठिकाणी पार पडणार आहे. ओके, सो 1457 जागेसाठी कधी आहे तर 10 ऑक्टोबर 10/10/2024 रोजी असणार आहे आणि 772 पदांकरिता 11 तारखेला या ठिकाणी कागदपत्रे पडताळणीला सुरुवात होणार आहे. जसं की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मूळ जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट असतील त्याच्या प्रती तसेच साक्षांकित प्रतीचे 3 संच आणि लेटेस्ट कलर पासपोर्ट साईजच्या 3 प्रती तुम्हाला घेऊन वेळेवर कागदपत्रे पडताळणीसाठी उपस्थित राहायचं आहे. ठीक आहे, तर पहा विद्यार्थ्यांनो, अतिशय महत्त्वाच्या ह्या अपडेट आलेल्या आहे DVTकडून. यामध्ये तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय केलेला असाल त्या पदाकरिता तुम्हाला या ठिकाणी पाहायचं आहे मेरिटनुसार तुमच्या नावाचा समावेश या लिस्टमध्ये आहे का ते. ओके, सो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणते कोणते अत्यावश्यक डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट या ठिकाणी देण्यात आलेले आहे. यामध्ये डोमिसाईल सर्टिफिकेट आहे, वयाचा पुरावा आहे, शैक्षणिक अर्हता जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमचं झालेलं आहे त्या संबंधित कागदपत्रे आहेत, अनुभव प्रमाणपत्र. ओके, सो लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर आहे, दिव्यांग प्रमाणपत्र, अनाथ, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, जे काही पॅरलल रिझर्वेशन आहे त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे काही सर्टिफिकेट आवश्यक आहे ते तुम्हाला या ठिकाणी सोबत घेऊन जायचं आहे. आणि संगणक अर्हता प्रमाणपत्र यामध्ये तुमचे MSCIT CCC वगैरे झालेले असेल त्या रिगार्डिंग तुमचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जर एखाद्याच्या नावामध्ये बदल असेल तर त्या संबंधितचं नावात बदल असल्याबाबतचं राजपत्र तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. ओळखपत्र यामध्ये पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कुठलंही एक जरी तुमच्यासोबत असेल तरी या ठिकाणी चालणार आहे. ठीक आहे, सो अशा प्रकारची ही अपडेट आलेली आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल. त्या लिंकवरती क्लिक करून PDF डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि या जी काही PDF आहे त्यानुसार तुमच्याकडे डॉक्युमेंटचं संच बनवायचं आहे 3 प्रतीमध्ये. ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे. भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.